नमस्कार मंडळी, जर्नी विथ जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत आपले खूप खूप स्वागत करते। सणासुदीचे दिवस चालू झाले आहे। गोडाधोडाचे पदार्थ तर झालेच पाहिजे। त्याकरता आपण आपल्या रेसिपी चॅनलमध्ये आज बनवणार आहोत सीताफळाची बासुंदी। चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आता आपण साहित्य बघून घेऊया। मी हे एक मोठं सीताफळ घेतलेलं आहे। छान पिकलेलं सीताफळ आहे। छान पिकलेलं असेल तर त्याचा पल्प सुद्धा व्यवस्थित काढता येतो। साखर घेतलेली आहे मी, मोठी 2 चमचे आहे। तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर गोड जास्त घेऊ शकता। आणि हे मी वेलची पावडर घेतलेली आहे, छान व्यवस्थित बारीक कुटून। इथे मी 1 लिटर दूध तापत ठेवलेलं आहे। फुल क्रीम दूध आहे हे, म्हशीचं दूध घेऊ शकता तुम्ही त्यासाठी। चला तर आता आपण बासुंदी बनवायला सुरुवात करूया। तुम्ही आता पाहू शकता दूध आपले छान तापतंय आणि साई जी वरतून येते ती सुद्धा आपल्याला आतमध्ये घ्यायची आहे, जेणेकरून आपलं दूध घट्टसर होईल। आणि दूध एक थोडा वेळाने आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, कारण आपण जे 1 लिटर दूध घेतलंय ते आपल्याला अर्धा लिटर पर्यंत आणायचं आहे। आता आपलं दूध छान गरम होत आहे, आटतंय, तोपर्यंत आपण सीताफळाचा पल्प काढून घेऊया। आता आपण सीताफळाचा पल्प काढणार आहोत। सुरुवातीला आपण काय करणार आहोत, हे सीताफळ मधून व्यवस्थित तोडून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता सीताफळ आपलं एकदम छान। आता मग याच्यातल्या बिया सर्व काढून घेऊया। अशा पद्धतीने सर्व बिया आपल्याला काढून घ्यायचे आहे। आता आपण पूर्ण सीताफळाचा गर काढून घेतलेला आहे। आता आपण त्याला व्यवस्थित त्याच्या बियांसकट वेगळं करणार आहोत, हे अशा पद्धतीने, म्हणजे त्याचा पल्प खाली निघून येईल। बासुंदी बनवताना हेच एक अवघड काम आहे, जे आपल्याला बिया काढून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जे ऑनियन कटर असतं त्याने सुद्धा तुम्ही करू शकता, किंवा हे असंही करू शकता। हे जरा जास्त इझी आहे, जेणेकरून डायरेक्ट बिया बाहेर येतात आणि पल्प बरोबर भांड्यात खाली पडतो। हे थोडं जोर लावून करावं लागतं। तुम्ही आता पाहू शकता आपला सर्व पल्प काढून मी बिया सर्व वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आपला पल्प सुद्धा व्यवस्थित खाली आलेला आहे। आता आपण हा एका वाटीमध्ये काढून घेऊया। तुम्ही आता पाहू शकता आपलं दूध छान गरम होऊन आटलं गेलं आहे आणि बघू शकता तुम्ही साई सुद्धा छान आलेली आहे याच्यावर। अशा पद्धतीने आपण हे दूध आटवलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत। मी साखर हे मोठे 2 चमचे घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर जास्त गोड हवी असेल तर तुम्ही जास्त गोड करू शकता, कारण की काय सीताफळ हे गोड असतं, त्यामुळे मी जास्त गोड करत नाही आहे। आता हे अजून एक 5 ते 10 मिनटं साखर टाकल्यानंतर परत दूध पातळ होणार, म्हणून त्याच्यामध्ये आपण एक 5 ते 10 मिनटं अजून असंच व्यवस्थित आपण कढवून घेणार आहोत। हे पाहू शकता, बघा किती छान घट्ट झालं आहे दूध। तुम्ही पाहू शकता आपलं दूध एकदम छान व्यवस्थित आटलं गेलं आहे, एकदम म्हणजे मऊ ह्याच्यासारखं मलईसारखं झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ना दूध, मी गॅस बंद केला आहे, दूध छान थोडा वेळ थंड झालेलं आहे। आता आपण एक काम करणार, हे सर्व पल्प थोडं करून टाकून त्याला मिक्स करून घेणार आहोत। त्याने काय होईल, ह्या दुधामध्ये आणि सीताफळाचं जे पल्प आहे याच्यामध्ये एकजीवपणा यायला लवकर मदत होईल। आता आपण हे सर्व टाकून घेऊया अशा पद्धतीने आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया। पाहू शकता रंग सुद्धा
त्याचा थोडा चेंज झालेला आहे, पिवळसर झालेला आहे हे दूध। याच्यामध्ये मी केशर वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे, तरी पण त्याचा रंग बदलला आहे, कारण दूध छान आपलं आटलं गेलं आहे म्हणून। आता आपण यामध्ये ही जी वेलची पावडर आहे ती टाकून घेऊया। वेलची पावडर टाकल्यामुळे काय होतं, याचा जो स्वाद आहे तो खूप छान लागतो। वेलची पावडर मी शेवटला यासाठी टाकला आहे, वेलची पावडरचा जो एक स्वाद आहे तो निघून जाऊ दे नको म्हणून मी याच्यामध्ये शेवटला टाकली आहे। अशा पद्धतीने आपली ही बासुंदी तयार झाली आहे। आपण आता ही सर्व करून घेऊया। अशा प्रकारे ही आपली चविष्ट आणि मलईदार अशी सीताफळाची बासुंदी तयार झाली आहे। तुम्हाला मी बनवलेली ही बासुंदी कशी वाटली ही तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आणि अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपींसाठी जर्नी विथ जान्हवी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।